नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो रात्रीची नाईट फिशिंग करायला। आपला टार्गेट तर तांबच असणार आहे, कारण का आपल्या नदीमध्ये सध्या तर जास्त करून तांबीच लागतात। जिताड्यांचा सीझन निघून गेलेला आहे। मित्रांनो, आज आपण जरा अंधार पडल्यावर आलेलो फिशिंगला। दरवेळी लवकर येतो, आता जरा लेट आलेलो आहे। अंदाज आहे आपल्याला की आज आपल्याला एका तरी टाप पडेल। बघूया पुढे आपल्याला काय। बघा पाणी एकदम शांत, ह्यासाठी फीडिंग चालू आहे। बघूया पुढे आपल्याला काय कास्ट सॉरी कॅच होते ती। इथे अविनाश पुढे उतरून त्यांनी कास्टिंग सुरू केलेली आहे। बघूया आपला जिताडा किंग अविनाशचा सेटअप आहे तो नॅनो स्पिन, लुकानाची नॅनो स्पिन 9 फुटाची रॉड आहे आणि रील आहे ती आपली डायवाची स्ट्राइक फोर्स आणि लूर वापरतोय तो लुकानाचा प्रेडिएटर रेडेड। बघूया काय कॅच होते ते पुढे आपल्याला। मध्ये मध्ये व्हिडिओ करेनच, माझी व्हिडिओ करायला तर काय सध्या रात्र आहे त्यामुळे माझी व्हिडिओ काय करायला भेटणार नाही, पण हीच वेळ असते। कारण का त्या दिवशी आम्ही आलो होतो तर आमच्या 2 तांबी सुटल्या आहेत ना। एक अविनाशची मोठी तांब गेली, लँड करताना गेली आणि माझी बाईट मारून गेली। त्यामुळे आज आम्ही थोडासा लेट आलोय। हा लूर अडकलाय। लूर अडकल्यावर थोडंसं नॉर्मल टिचकी देऊन काढायचा प्रयत्न बघा निघालेला आहे। ही आमची पद्धत आहे। चला थोडं शांत बसूया, काहीतरी आपल्याला कॅच होईल नक्की। आणि इकडे अविनाशला लागलेली आहे ती ताम। केलेला आहे अविनाश। अनुक झाले थांब, मी धरतो थांब। हे कुठे आहे तुझा गांजू का? लाल भडक आणि ताम कडक। आपल्या अविनाशला लागलेली आहे ताम आणि आजची आपली कॅच। मी जरा लांब होतो। शाबाश। बघा लुकानाचा प्रेडेटर रेडेड, फुल ऍक्टिव्ह मोड मध्ये आहे। ताम लाल भडक आणि काम कडक। तर आजची कॅच मस्त झाली। मी जरा लांब होतो, मी येईपर्यंत ती अनुक झाली होती, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ काय करता आली नाही। आणि आपण आज काय गोप्रो आणला नव्हता, मोबाईल मध्ये आपण शूट करतोय त्यामुळे। आणि रात्रीचा काय गोप्रोला तेवढी पाहिजे तशी क्लॅरिटी नाहीये। आणि यासाठी अविनाशने ताम काढलेली आहे धुवून, तिला घेऊन चाललोय बाहेर गेला तुम्हाला एक चांगल्या ठिकाणी आम्ही दाखवतो। चला अविनाश निघूया आता। परतीचा प्रवास तो मला थोडासा दाखवतो, दरवेळी परतीचा प्रवास दाखवत नाही। आजची आपली फिशिंग संपलेली आहे आणि आज आपल्याला लागले अविनाशला ती ताम लाल भडक आणि काम कडक। शेवटची कास्ट होती आणि शेवटच्या कास्टला लागलेली ती ताम। निघताना
तर आपली व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मन टाकतंय घर.